आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 26 मध्ये सातारा देवळे परिसरात नाईक नगर भागात आपण सध्या आहोत. आपल्यासोबत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपल्यासोबत आहेत, नीता गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड. तर त्यांच्याशी जाणून घेऊया सध्या मतदान प्रक्रिया कशी सुरू आहे आणि काय नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो, काय परिस्थिती सध्या इथे. एमसीएनच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो, छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आता आज त्याचा रिझल्ट, सर्व उमेदवाराचा निकाल, त्यांचं भविष्य आज मतपेटीमध्ये कैद होईल. पण मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की सर्व जे आता मतदान प्रक्रिया आहे ही जनतेने हातात घेतली. जनतेला आता बदल पाहिजे आहे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये जे लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं या भागामध्ये, सातारा देवळे, मुकुंदनगर, राजनगर या भागामध्ये लोकांचा जो भ्रमनिराश झालाय, आता लोकांना कुठेतरी वाटतं आता या भागात परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि लोक उत्स्फूर्तपणे स्वतः होऊन स्वतःच्या वाहनामध्ये येऊन मतदान करतायत. लोकांनाही सांगताय मतदानचा आता जवळपास 40% आता पर्सेंटेज गेले मतदानाचं. आणि विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आताच 10-15 मिनिटापूर्वीच देवळे चौकामध्ये काही उमेदवारांचे नातेवाईक मंडळी पैसे वाटताना, कोणी काही आमिष दाखवताना पोलिसांनी पकडलेत आणि जाधून बुजून त्या ठिकाणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून मतदारांना मतदान करायला तिथं पोहोचता येऊ नये. परंतु मी सांगू इच्छितो, आता कुठली गुंडगिरी, कुठली तरफदारी चालणार नाही भागामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने निवडून येणार या भागामध्ये प्रभाग 26 मधून. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सध्या प्रभागामध्ये लोकप्रतिनिधींकडून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार घडत आहे. हो, म्हणजे आमिष दाखवण्याचा प्रकार सध्या होतोय. तर यावर तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार? आता प्रशासनाकडे आम्ही मागणी करतोय की या लोकांवर वास ठेवावे आणि असं कुठलंही जे काही कृत्य चाललंय त्याच्यावर आपण कार्यवाही करावी. आणि इतर काय उपाययोजना करण्यासाठी योग्य उपाययोजना महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगू इच्छितो मी की लोकांना आपण आता मतदान प्रक्रियेमध्ये सहज गतीने त्यांना मतदान करता येईल असं आपण व्यवस्था करावी. जिथे रस्ते अडवले जाते त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा आणि जेणेकरून लोकांना लवकरात लवकर मतदान करण्यात यायला पाहिजे अशी व्यवस्था करावी. ट्रॅफिक जाम करण्यासाठी रस्त्याची कोंडी होते. हो, आता या भागात मुख्यतः देवळे रस्त्यावर कामं चालू असल्यामुळं तिथं ट्रॅफिक जाम होते आणि काही लोकांकडून जाणून बुजून हे मतदारांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मतदान प्रक्रिया स्लो व्हावी, संत गतीने मतदान व्हावं याचा पाठीमागे हेतू आहे का? नक्कीच त्यांना असं वाटतं की आता त्यांचा पराभव आता होताना दिसतोय. त्यामुळे विरोधकांकडून अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मतदार राजा आता कोणाच्याही अडथळ्याला जुमानणार नाही. तो स्वतः होऊन मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान करतोय आणि आम्हाला आनंद वाटतोय की उत्स्फूर्तपणे घड्याला मतदान करतायत लोक. तर हे होते प्रभाग क्रमांक 26 मधून बाळासाहेब गायकवाड साहेब. सध्या देवळाई सातारा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 26 मध्ये मतदार राजाला आमिष दाखवण्याचा प्रकार किंवा वाहतूक कोंडी करून मतदान प्रक्रिया संत गतीने करण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. एमसीएन न्यूज साठी मी सतीश खरात.